बिबटे, लेपर्ड्स हे मानवी वस्तीमध्ये शिरायला लागले. पुण्यात पण घटना झाल्या आणि आता थोडं मला 1-2 या महिन्यामध्ये कुठे या 4-5 महिन्यामध्ये नाशिकमध्ये फारशा घटना दिसत नाही. पण गेले 3-4 वर्ष अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा बिबट्यांचा मुक्त संचार या शहरामध्ये पाहायला मिळाला. मानव वन्यजीव संघर्ष हा संपूर्ण देशामध्ये आज निर्माण झाल्यासारखं चित्र आहे. आज जर आपण फेसबुक वरती बघितलं तर मेळघाटचे रेंज ऑफिसर तुम्हाला दर आठवड्यामध्ये टायगरचे आणि कब्सचे पिक्चर्स शेअर करतात. लोकांनीही जाणून घेतला पाहिजे, सरकारनेही त्यांना आणखी आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा हा जो मूळ नैसर्गिक अधिवास आहे पक्ष्यांचा, प्राण्यांचा, पशु पक्ष्यांचा, हा सर्व अधिवास हा संकटात येईल आणि काहीतरी भयंकर होण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहिलं मुंबईत सुद्धा बोरिवली नॅशनल पार्क मधले सगळेच बिबटे, लेपर्ड्स हे मानवी वस्तीमध्ये शिरायला लागले. पुण्यात पण घटना झाल्या आणि आता थोडं मला 1-2 या महिन्यामध्ये कुठे या 4-5 महिन्यामध्ये नाशिकमध्ये फारशा घटना दिसत नाही. पण गेले 3-4 वर्ष अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा बिबट्यांचा मुक्त संचार या शहरामध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे अत्यंत मोठं संकट हे मानवाला तयार झालं. आणि बोरिवली नॅशनल पार्क मधले मुलुंड आणि या भागात तर सगळी त्यांची ये-जा कायम सुरू असते. हे सगळं का घडतं? यात माणूस जबाबदार आहे, तो कितपत जबाबदार आहे आणि सरकार जबाबदार आहे का? सरकारची कुठली जबाबदारी आहे जी ते नीटपणे पाळत नाही? मला असं वाटतं की हा प्रश्न आता पूर्ण देशव्यापी होत आहे. म्हणजे आपण 2 उदाहरणं दिली, परंतु संपूर्ण देशातल्या जर का स्टोरीज आपण बघितल्या तर मानव वन्यजीव संघर्ष हा संपूर्ण देशामध्ये आज निर्माण झाल्यासारखं चित्र आहे. काही भागामध्ये जसं आता विदर्भाचं आपण उदाहरण दिलं तर 2007 नंतर आतापर्यंत जर विदर्भात बघितलं आपण तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 300 लोकांचे बळी गेलेले आहेत वाघांच्या हल्ल्यामध्ये. आणि यवतमाळ आणि नागपूरचा काही भाग यामध्ये सुद्धा, अमरावतीचा काही भाग, उमरेड करणला आणि वर्धा आणि यवतमाळ ह्या इथपर्यंत हे लोण पसरलेलं आहे. हे तर झाले मानवी मृत्यू. याच्या सोबत जे शेतकऱ्यांना पीक नुकसान आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणजे काही शेतकऱ्यांनी तर अक्षरशः शेती करणं सोडलेलं आहे. कर्नाटकातल्या कोकणातल्या शेतामध्ये घुसून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तर आता ही समस्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यावर उपाय काय आहे? आणि म्हणून आपल्याला उपायाच्या खोलावर जर जायचं असेल तर मी आपल्याला हे सांगतो की ज्या ठिकाणी आपण पर्यटनाचं बोलताय, निश्चितपणे पर्यटन का होत आहे? कारण वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली आहे. वाघाचं सहज दर्शन ताडोबामध्ये होत आहे, म्हणून वाघ बघायला एवढे लोक त्या ठिकाणी विदर्भामध्ये जात आहेत. बोरमध्ये वाघ कधी दिसत नव्हता, आज बोरमध्ये वाघ दिसायला लागला. टिपेश्वर मध्ये वाघ दिसत नव्हता, त्या ठिकाणाहून गावांचं पुनर्वसन झालं आणि आज टिपेश्वर मध्ये सुद्धा वाघाचं दर्शन सहज उपलब्ध झालं. ताडोबामध्ये ही परिस्थिती आज जी आहे ती पूर्वी नव्हती. 30 वर्ष आधी जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला 8 दिवस जरी राहिले तरी तुम्हाला वाघाचं दर्शन व्हायचं नाही ताडोबामध्ये. परंतु आज ताडोबामधले साधारणतः 5 गावांचं पुनर्वसन झालं बाहेर आणि आज त्या ठिकाणी ते भाग सुद्धा वाघांना उपलब्ध झाले आणि वाघांचं प्रजनन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हायला लागलं. तर एक गोष्ट मेळघाटमध्ये आपण बघा, मेळघाटमध्ये कितीतरी क्षेत्र संचालक येऊन गेलेत, पण त्यांनी आपल्या क्षेत्र संचालकांचा कार्यकाल साधारणतः 3 ते 4 वर्षाचा असतो. 3 ते 4 वर्षामध्ये एकदाही वाघ न बघता ते त्या ठिकाणावरून निघून गेले क्षेत्र संचालक, फील्ड डायरेक्टर. तर अशी परिस्थिती मेळघाट मध्ये होती. आज जर आपण फेसबुक वरती बघितलं तर मेळघाटचे रेंज ऑफिसर तुम्हाला दर आठवड्यामध्ये टायगरचे आणि कब्सचे पिक्चर्स शेअर करतात. म्हणजे काय की त्या ठिकाणी सुद्धा वाघांचं सहज दर्शन सुरू झालेलं आहे दक्षिण मेळघाट मधून, ज्या ठिकाणावरून साधारणतः 22 गावांचं पुनर्वसन झालेलं आहे. तर जसं वन्य प्राण्यांना तुम्ही जागा दिली, त्या ठिकाणाहून मानवी वस्त्यांचं पुनर्वसन केलं, तर त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या बाउन्स बॅक झाली, पॉप्युलेशन वाढली. ही वाढ झालेली आहे आणि ही यशोगाथा आहे.